श्री स्वामी समर्थ. काहीही झाले तरी यावेळी होळी येण्यापूर्वी ही एक गुप्त गोष्ट तुमच्या घरी आणा. तुमचे नशीब काही वेळातच बदलेल. तुम्हाला इतकी संपत्ती मिळेल की तुम्ही ती हाताळू शकणार नाही. जर तुम्ही होळीच्या आधी ही वस्तू तुमच्या घरी आणली तर त्याच दिवसापासून तुमच्या आयुष्यात चमत्कार घडू लागतील. भक्तांनो, ही गोष्ट अशी आहे की आपलं काम सल्ला देणे आहे. आपण फक्त सल्ला देऊ शकतो. आता तुम्ही माना किंवा नका मानू, ती तुमची इच्छा आहे. पण भक्तांनो, मी एक गोष्ट नक्कीच सांगेन की जर तुम्ही ती स्वीकारली तर तुमची बोट तुमच्या गंतव्यस्थानावर पोहोचेल. भक्तांनो, तुम्हा सर्वांनाच माहीत आहे की महाशिवरात्रीचा पवित्र सण संपल्यानंतर आता होळीची तयारी जोरात सुरू झाली आहे आणि होळी येण्यास फक्त काही दिवस शिल्लक आहेत. अनेक मोठे पंडित, ज्योतिषी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. म्हणून होळी येण्यापूर्वी तुम्ही सर्वांनी ही एक गुप्त गोष्ट शांतपणे तुमच्या घरी आणली पाहिजे आणि आपल्या सल्ल्यानुसार योग्य उपाय केले पाहिजेत. त्याच क्षणी अनेक जन्मांची गरिबी दूर होईल. कारण भक्तांनो, पूज्य गुरुजींनी कालच्या राधाराणी कथेत सांगितले आहे की जर तुम्ही वर्षभर पूजापाठ करूनही तुम्हाला थोडाही फायदा होत नसेल तर गुरुजींनी होळीच्या दिवशी करावयाचा एक अतिशय खास आणि प्रभावी उपाय सांगितला आहे. जर तुम्ही ही चमत्कारिक गोष्ट तुमच्या घरी आणली तर त्या दिवसापासून तुमचे नशीब चमकेल आणि तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती व्हाल. ही सामान्य गोष्ट नाही, पण लाखो रुपये खर्च करूनही कोणीही तुम्हाला ही माहिती सांगणार नाही आणि ही माहिती तुमच्यासाठी खूप ज्ञानवर्धक ठरणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहोत ती कोणीही तुम्हाला कोणत्याही किमतीत सांगणार नाही आणि होळीच्या आधी ही एक गोष्ट आणून प्रत्येकाने आपले नशीब उजळवले आहे. आता तुमची पाळी आहे. म्हणूनच तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पाहावा, अर्ध्या मनाने पाहू नये. असे बरेच लोक आहेत जे व्हिडिओ अर्ध्यापर्यंत पाहतात आणि सोडून देतात आणि नंतर अशा व्यक्तीला आयुष्यात कधीही यश मिळू शकत नाही. म्हणून व्हिडिओ अर्धा ऐकून सोडू नका. तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पाहावा. भक्तांनो, पूज्य गुरुजी म्हणतात की जर तुम्हीही 2025च्या होळीत तुमची गरिबी दूर करण्याचे स्वप्न पाहत असाल तर आता तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कारण यावेळी होळी पूर्ण 144 वर्षानंतर शुभ योगायोगाने आली आहे. म्हणून भक्तांनो, होळीच्या आधी जर तुम्ही ही गुप्त गोष्ट आणली आणि आमच्या सूचनांनुसार ती योग्यरित्या वापरली तर त्या क्षणापासूनच तुमची गरिबी दूर होईल. पण भक्तांनो, अधिक माहिती देण्यापूर्वी आम्ही तुम्हाला विनंती करतो की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तसेच आपल्या पाठची सर्व गरिबी दूर करण्यासाठी, सर्व चिंता मिटवून टाकण्यासाठी, शत्रूंचा नाश होण्यासाठी आपल्या कमेंट बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा. आपलं चॅनल सबस्क्राईब करा. भक्तांनो, पूज्य गुरुजी म्हणतात की जर तुम्ही होळीच्या दिवशी ही गुप्त गोष्ट तुमच्या घरी आणली तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला श्रीमंत होण्यापासून रोखू शकत नाही. हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला होलिका दहन केले जाते. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा होणाऱ्या सणांमध्ये होळी पौर्णिमेचे महत्त्व मोठे आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरे केले जाते. होळीचा सण देशभरात वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो. पौर्णिमेच्या संध्याकाळपासून होळीचा सण सुरू होतो. या सणाला डोल पौर्णिमा, धुलवड, मांजलकुळी, उकुळी, फगवा किंवा शिमगा असेही म्हणतात. परंतु यंदाची होळी 13 मार्चला आहे की 14 मार्चला असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याचे उत्तर जाणून घेऊ. त्याशिवाय यंदा होलिका दहनाचा शुभ मुहूर्त काय असेल आणि होलिका दहन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात हे सुद्धा जाणून घेऊ. होळीच्या आधी
खरेदी कराव्यात अशा काही शुभ वस्तू. धान्य आणि तूप. होळीच्या दिवशी धान्य, गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ आणि तूप अग्नीला समर्पित करणे शुभ मानले जाते. त्यामुळे घरात अन्नसंपत्ती वाढते आणि आर्थिक समृद्धी येते. चंदन आणि केशर. चंदन आणि केशर हे दोन्ही पवित्र आणि लक्ष्मीला प्रिय मानले जातात. होळीच्या आधी घरात चंदन, केशर आणून त्याचा तिलक लावल्याने घरात चांगली ऊर्जा निर्माण होते आणि धनलाभ होतो. चांदीचे नाणे किंवा लक्ष्मीची मूर्ती. होळीच्या आधी चांदीचे नाणे किंवा देवी लक्ष्मीची मूर्ती खरेदी करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की चांदी समृद्धीचे प्रतीक आहे आणि ती घरात धनवृद्धी करते. होळी पूजेसाठी गूळ, नारळ आणि सुपारी. गूळ, नारळ आणि सुपारी हे होळीच्या पूजेसाठी आवश्यक असतात. नारळ हा शुभ मानला जातो आणि तो समर्पित केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. गूळ आणि सुपारी दान केल्याने पाप क्षय होतो आणि शुभ फळ मिळते. होळीला हळद आणि मोहरीचे तेल. हळद आणि मोहरीचे तेल हे दोन्ही वस्त्र, आरोग्य आणि सौभाग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. होळीच्या आधी हळद आणून तिचा उपयोग पूजा आणि स्नानासाठी करावा. मोहरीचे तेल दीपांमध्ये वापरल्याने घरातील दारिद्र्य दूर होते. नवीन झाड किंवा तुळशीचे रोप. जर शक्य असेल तर होळीच्या आधी घरात एक नवीन रोप किंवा तुळशीचे रोप आणावे. तुळशी देवीचा वास घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि आर्थिक स्थिती सुधारतो. पितळ किंवा तांब्याची भांडी. तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यांमध्ये पाणी पिऊन आणि ठेवून त्याचा नियमित उपयोग केल्याने घरातील दोष दूर होतात. तसेच या धातूंच्या वस्तू घरात ठेवल्याने वास्तुशास्त्रानुसार समृद्धी वाढते. सुगंधी धूप, कापूर आणि गोमूत्र. घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी धूप आणि कापूर आणि गोमूत्राचा वापर केला जातो. होळीच्या आधी हे आणून ठेवल्यास घरात शुद्धता राहते आणि देवता प्रसन्न होतात. नवीन झाडू. झाडू हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. होळीच्या आधी नवीन झाडू घरात आणल्याने गरिबी दूर होते आणि घरात धनलाभ होतो. लाल रंगाचा कापड किंवा वस्त्र. लाल रंग हा देवी लक्ष्मीला प्रिय आहे. त्यामुळे होळीच्या आधी लाल रंगांचे वस्त्र किंवा रुमाल खरेदी करून घरात ठेवणे शुभ मानले जाते. होळी हा धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या काळात काही विशिष्ट नियम आणि आचार पालन केल्यास माता लक्ष्मी प्रसन्न राहतात आणि इतर कोणताही देव नाराज होत नाही. या नियमांचे पालन केल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि शांती प्राप्त होते. होळी सण येण्यापूर्वी पाळायचे महत्त्वाचे नियम. सात्विक आहार आणि संयमाचे पालन करावे. होळीच्या आधी मांसाहार, मद्यपान आणि तामसिक पदार्थांचे सेवन टाळावे. जास्त मसालेदार आणि गरम स्वभावाचे पदार्थ खाणे टाळावे, कारण हा काळ शरीर आणि मन शुद्ध ठेवण्याचा असतो. कोणालाही अपशब्द बोलू नयेत किंवा कोणाचाही अपमान करू नये. वाईट विचार, क्रोध आणि ईर्ष्या यापासून दूर राहावे. कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. घरातील आणि शरीराची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. घरात अनावश्यक वस्तू, कचरा, मोडकी भांडी ठेवू नयेत. देवी देवतांच्या मूर्तींची किंवा फोटोची स्वच्छता करावी. घरात किंवा बाहेर कोणाशीही वाद घालू नयेत. नकारात्मक बोलणे किंवा विचार करणे टाळावे. भांडण किंवा इतर कोणत्याही नकारात्मक गोष्टींमध्ये सहभागी होऊ नये. घरात गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडून वातावरण शुद्ध करावे. घरात दिवा लावून किंवा सुगंधी धूप आणि कापूर जाळून घर प्रसन्न ठेवावे. होळीच्या दिवशी सकाळी स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे. श्री विष्णू, माता लक्ष्मी, भगवान नृसिंह आणि होलिका मातेची पूजा करावी. होळीच्या दिवशी शक्य असल्यास विष्णू सहस्त्रनाम किंवा लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे. होळीच्या अग्नीत वाईट विचार, दृष्टवृत्ती, अहंकार आणि नकारात्मकता जाळण्याचा संकल्प करावा. आत्मशुद्धीचा विचार करून चांगल्या मार्गावर जाण्याचा निश्चय करावा. होळी पेटवताना योग्य विधीने पूजा करावी
होळीच्या अग्नीत तांदूळ, गूळ, सुपारी, नारळ आणि हळद अर्पण करावी. होळीच्या दिवशी इतर कोणालाही नुकसान होईल असे वागू नये. होळीच्या आधी किंवा दिवशी अन्न, वस्त्र, पैसे किंवा धान्य गरजूंना दान करावे. गायींना गूळ आणि चारा द्यावा. ब्राह्मण, गरजू लोक, वृद्ध आणि बालकांना मदत करावी. होळीच्या दिवशी हा संकल्प करावा की मी आजपासून वृद्ध लोकांचा, बालकांचा किंवा इतर कोणत्याही व्यक्तीचा अपमान करणार नाही. त्यांच्या आशीर्वादाने मला माता लक्ष्मीची विशेष कृपा मिळणार आहे. होळीच्या रात्री शक्यतो वादविवाद, मद्यपान आणि अनावश्यक प्रवास टाळावे. घरात शांतता आणि सकारात्मक ऊर्जा राखावी. हे नियम पाळल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होतील आणि कोणताही देव नाराज होणार नाही. होळीचा सण केवळ रंगांचा उत्सव नसून आध्यात्मिक आणि धार्मिक शुद्धीचा एक महत्त्वाचा काळ आहे. त्यामुळे या सणाच्या आधी किंवा दरम्यान शुद्धता, संयम, दानधर्म किंवा सकारात्मक विचारांचे पालन केल्यास शुभ फळ मिळते आणि जीवनात समृद्धी येते. तर प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या आम्ही स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ लाईक करा. तुमचा एक लाईक आणि तुमची एक कमेंट आम्हाला खूप मदत करते. तसंच स्वामी माऊलींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये स्वामी आईचा जयघोष करायला विसरू नका. सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. राधे राधे.